12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा सॉल्युशन्स. लास्ट लेक्चरला याच्यामध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करत होतो. त्यामध्ये 3 मला वाटते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्या स्टडी करून झाल्या. फर्स्ट कोणती होती तर वेपर प्रेशर लोअरिंग, त्यानंतरची बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, अँड थर्ड प्रॉपर्टी होती कोणती तर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर लास्ट एक प्रॉपर्टी राहिली आपली ऑस्मोटिक प्रेशर. ते आता आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. ऑस्मोटिक प्रेशर. Beside the boiling point elevation and freezing point depression, the osmotic pressure is associated with vapor pressure lowering and can be used to determine molar masses of dissolved solute. जसं boiling point elevation and freezing point depression वेपर प्रेशर लोअरिंगशी असोसिएटेड आहे, तसंच ऑस्मोटिक प्रेशर पण काय असतं असोसिएटेड विथ वेपर प्रेशर लोअरिंग अँड इट इज युज्ड टू डिटरमाइन मोलर मासेस ऑफ डिसॉल्व्ड सॉल्यूट. M2 कॅल्क्युलेट करण्यासाठी हे काय वापरलं जातं, मोलर मास ऑफ डिसॉल्व्ड सॉल्यूट किंवा सॉल्यूट पार्टिकल्स. सेमी परमेबल मेम्ब्रेन, मला वाटतं हे झालं असेल याची डेफिनेशन वगैरे. सेमी परमेबल मेम्ब्रेन जे बायोचे स्टुडंट असतील त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल काय असतं सेमी परमेबल मेम्ब्रेन. बघा, द ऑस्मोटिक प्रेशर फिनॉमिनॉन इन्व्हॉल्व द यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता जे ऑस्मोटिक प्रेशर फिनॉमिनॉन जो आहे, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय यूज केलं जातं तर सेमी परमेबल मेम्ब्रेन. इट इज अ फिल्म सच ॲज सेलफेन किंवा सेलोफेन, त्याला काय म्हणतात सेलोफेन. इट इज अ फिल्म सच ॲज सेलोफेन विच हॅज अ पोर्स लार्ज इनफ टू अलो सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम. एक असं तुम्हाला एक पोर्स लार्ज साईजचे त्याच्यामध्ये जे पोर्स असतात किंवा एक फिल्म असते, एक कन्सिडर करा की एक फिल्म किंवा जे तुम्हाला एखादी छोटी अशी फिल्मसारखं ते स्ट्रक्चर असतं आणि त्याला काय असतात पोर्स असतात, आणि त्या पोरमध्ये काय असतं त्या पोरमधून त्या पॅसेजमधून फक्त तुमचा सॉल्वंट मॉलिक्यूल काय होतं पास होत असतो, सॉल्यूट मॉलिक्यूल काय होत नाहीत त्याच्यामधून पास होत नाहीत. म्हणजे कन्सिडर करा ही असं एक तुमची अशी कसं एक पोर फिल्म लाईक असं स्ट्रक्चर असेल आणि याच्यामध्ये एकदम छोटे असे काय असतात, एकदम छोटे असे पोर्स असतात. जसं की सीव्ज माहीत असतील तुम्हाला, चाळण आपण घरात जी वापरतो बघा, ते असे काय असतात, असे छोटे याच्यामध्ये पोर्स असतात. त्याला काय म्हणतात सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग याच्यामधून फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल जे असेल, सॉल्वंट म्हणजे जे लिक्विड असतात ते काय होतं पास होतं, पण जे सॉल्यूट मॉलिक्यूल असतात लार्ज साईजचे असतात त्याचे पार्टिकल जे असतात सॉल्यूटचे ते त्याच्यातून काय होत नाहीत तर पास होत नाहीत. असं जे मेम्ब्रेन असतं त्याला काय म्हणतात तर सेमी परमेबल मेम्ब्रेन. दीज पोर्स आर स्मॉल इनफ टू अलो द पॅसेज ऑफ लार्ज सॉल्यूट मॉलिक्युल्स ऑर आयन्स थ्रू हाय मॉलिक्युलर मास थ्रू देम. तर त्याच्यातून फक्त काय होतात तुमचे सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतात, सॉल्यूट मॉलिक्यूल काय होत नाही त्याच्यामधून पास होत नाही. असे एकदम स्मॉल साईज जे असते त्याला म्हणतात सेमी परमेबल मेम्ब्रेन. जर कम्प्लिटली परमेबल असेल तर तुमचे सॉल्यूट पण आणि सॉल्वंट पण मॉलिक्यूल काय होतात पास होतात. सेमी परमेबल असल्यामुळे ओनली काय होतात सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतात, नॉट द सॉल्यूट मॉलिक्युल्स. द सेमी परमेबल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली अलोज द पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. आता हे फक्त सिलेक्टिव्हली सॉल्वंट मॉलिक्यूलच पास करतं म्हणून याला सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन पण म्हणतात. सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन सुद्धा सेमी परमेबल मेम्ब्रेनला म्हटलं जातं. A solution and pure solvent or two solutions of a different concentration are separated by semi-permeable membrane. आता या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून काय केलं जातं सॉल्युशन्स अँड प्युअर सॉल्वंट. आता सॉल्युशन मध्ये काय असतं सॉल्यूट आणि सॉल्वंट. मग त्याचं जेव्हा सॉल्युशन तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर त्याच्यातलं सेमी परमेबल मेम्ब्रेन जर यूज केला तर त्याच्यातले सॉल्वंट मॉलिक्यूल फक्त जातात आणि सॉल्यूट आहे तसं राहतं. म्हणून सेपरेशन ऑफ सॉल्युशनसाठी हे ऑस्मोसिस सेपरेशन ऑफ सॉल्युशनसाठी तुम्हाला सेमी परमेबल मेम्ब्रेन युजफुल ठरतं. त्याच्यातून काय होतं सॉल्वंट मॉलिक्यूल बाहेर जातात आणि सॉल्यूट आहे तसंच राहतं. किंवा सॉल्युशन्स असतील दोन डिफरंट कॉन्सन्ट्रेशनची, दोन डिफरंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय असणार जर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय सांगतो आपण ज्याच्यामध्ये जास्त सॉल्यूट पार्टिकल असतील ते जास्त कॉन्सन्ट्रेट असतं, कमी जर सॉल्यूट असेल तर डायल्युटेड सोल्युशन म्हणतो. जर जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तर तुमचं जे सॉल्यूट पार्टिकल तसेच राहणार आहेत आणि जे लिक्विड असेल सॉल्वंट ते फक्त बाहेर पडणार. त्यामुळे दोन जे हायर कॉन्सन्ट्रेशनचे किंवा डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे जे सॉल्युशन असतात ते पण सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून काय करता येतात तर तुम्हाला सेपरेट करता येतात. द सॉल्वंट मॉलिक्यूल कॅन पास थ्रू द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनमधून सॉल्वंट मॉलिक्यूल पास केला की तुमचे सॉल्युशन काय होऊ शकतात सेपरेट होऊ शकतात. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. आता तो डायरेक्शनचा फ्लो काय असतो
त्याच्यावर ऑस्मोसिस आपलं कन्सिडर आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन टेक्स प्लेस इन बोथ डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शनला होऊ शकते हे. म्हणजे जे तुमचा सेमी परमेबल मेम्ब्रेनचा जो फ्लो आहे, जो सॉल्वंट मॉलिक्यूलचे फ्लो होणार आहेत ते दोन्ही साईडनं फ्लो होऊ शकतात. वन्स द बोथ साईड of the membrane. However, the rate of passage of solvent molecule into the solution or from more dilute solution to more concentrated. आता फ्लो काय तुम्हाला सांगितलंय बघा. The rate of passage of solvent molecule into the solution or from, तर जो सोल्युशनचा रेट असतो तो काय असतो बघा, मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड. मोअर डायल्यूट टू मोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय असणार आहे इथे, मोअर डायल्यूट म्हणजेच काय असणार आहे, लो कॉन्सन्ट्रेशन. अशी डेफिनेशन लिहिली तरी चालते. मोअर डायल्यूट म्हणजेच काय असतं, लो कॉन्सन्ट्रेशन. मोअर डायल्यूट म्हणजे कमी डायल्यूट. डायल्यूट जे सॉल्यूट त्याच्यामध्ये सॉल्यूट पार्टिकल काय असणार आहेत, कमी असणार आहेत आणि सॉल्वंट मॉलिक्यूल जास्त असणार आहेत. असं सोल्युशन म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सॉल्वंट मॉलिक्यूलचा तुमचा फ्लो कसा असतो तर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज more dilute solution to more concentrated solution is found to be greater than the rate of the reverse direction. हा जो तुमचा फ्लो असतो म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. मोअर डायल्यूट टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन किंवा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. हा जो फ्लो आहे तो काय असतो, जास्त फाउंड होतो किंवा फाउंड ग्रेटर दॅन द रेट इन रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे रिव्हर्स जो होणार आहे हायर टू लो त्याच्यापेक्षा हा जो फ्लो आहे आपला लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन हा जास्त ग्रेटर अमाऊंटमध्ये आपल्याला दिसतो. म्हणून दिस इज द फेवरेबल. हा जो रूट आहे तो काय फेवरेबल आहे. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन किंवा मोअर डायल्यूट सोल्युशन टू हायर किंवा मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. Since the vapor pressure of solvent is greater than that of the solution, म्हणून जे व्हेपर प्रेशर असतं सॉल्वंटचं इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. आता आपण व्हेपर प्रेशर लोअरिंग मध्ये पण बघितलं. व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज ग्रेटर दॅन द सोल्युशन. सोल्युशनपेक्षा जे प्युअर सॉल्वंटचं जे व्हेपर प्रेशर असतं ते काय असतं तर ग्रेटर असतं. द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन फ्रॉम मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. ही झाली तुमची ऑस्मोसिसची डेफिनेशन. ही बघा इथून ते इथंपर्यंत काय होतं त्याचं बघा. नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. स्पॉन्टेनियस म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये ते काय होत नाही, रिव्हर्स होत नाही. द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इन टू द सोल्युशन ऑर फ्रॉम किंवा द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑर मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय लिहिलं तरी ते पण करेक्ट आहे. किंवा मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन दोन्हीचा. त्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवले बघा सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि सॉल्वंटचा फ्लो म्हणजे ऑस्मोसिस म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन किंवा द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम मोअर डायल्युटेड सोल्युशन टू हायर डायल्युटेड सोल्युशन. हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन दोन्हीपैकी कोणतीही डेफिनेशन लिहू शकता कारण दोन्हींचा अर्थ एकच आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा. आता हे फक्त तुम्हाला डायग्राम दाखवली. लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन्स ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आता डायग्राममध्ये ती सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे समजून घ्या. तर हे जे तुमचे मध्ये दिसते पार्टिशन सारखं दिसते ते काय सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून काय पास होणार आहे तर सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतील. सॉल्यूट मॉलिक्यूल आहे तसेच राहतील. आता हे सेमी परमेबल मेम्ब्रेन नेट फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. तर हे तुमचं कंप्लीट त्याच्यामध्ये सोल्युशन असणार आहे. मग तो फ्लो कसा असतो आपल्याला लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन दाखवले बघा तिथं. लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोअर डायल्युटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. त्याला म्हणतात ऑस्मोसिस. मला वाटतं कन्सेप्ट तर तुम्हाला समजले असेल ऑस्मोसिस म्हणजे काय. ह्याचे जर रिव्हर्स फ्लो झाला म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू मोअर डायल्युटेड सोल्युशन असा जर फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणतात तर रिव्हर्स ऑस्मोसिस. त्याला काय म्हणायचं रिव्हर्स ऑस्मोसिस किंवा आरो ऑर डिफ्युजन. ह्या प्रोसेसला म्हणतात आरो डिफ्युजन. आता हे जे कसं होतं ते आरो ते पण आहे तुम्हाला रिव्हर्स ऑस्मोसिस त्या पॉईंटमध्ये आपण ते बघणार आहे. आता फक्त लक्षात ठेवा त्याच्या रिव्हर्स झालं तर त्याला म्हणतात रिव्हर्स ऑस्मोसिस. जे आता आरोचे पाणी वॉटर येतं बघा ॲक्वा जे या आरोचं येतं ते काय असतं तर हे रिव्हर्स ऑस्मोसिसनंच ते तयार केलं असं सांगते मी तिथं तुम्हाला. ते कन्सेप्ट वगैरे त्याच्या तेव्हा तो आपला पॉईंट येईल त्यावेळी. आता लक्षात ठेवा ऑस्मोसिस म्हणजे काय तर फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम
lower concentration to higher concentration किंवा more diluted solution to more concentrated solution are called osmosis. As a result of osmosis, the amount of liquid on the pure solvent side or more dilute सॉल्युशन साइड डिक्रीजेस. आता जेव्हा ऑस्मॉसिस होतं तेव्हा जे लिक्विड साईड असते, लिक्विड ऑन द प्युअर सॉल्वंट साईड और मोर डायल्यूट सॉल्युशन साईड, ती काय होते, डिक्रीज होते. म्हणजे जेव्हा बघा आता आपला फ्लो कसा असतो, लो कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथलं जे लिक्विड असेल इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे, इकडे काय हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग इकडे तुमचा जो फ्लो आहे तो इकडे काय होतो, असा वाढत जातो. म्हणजे इकडून इकडे फ्लो होणार आणि इथली साईड काय होते, मग ही डिक्रीज होते. तो जो साईज असेल ती काय होते, डिक्रीज होते. जे लोअर डायल्यूट असतं म्हणजे त्याच्यामध्ये कमी सॉल्यूट पार्टिकल असतात, जास्त सॉल्वंट असतं. जास्त सॉल्वंट असल्यामुळे ते इझिली काय होतं, इथून पॅसेजचा फ्लो होतो, इथून ते जास्त प्रमाणात इकडे पुढे जाऊ शकतं. आणि इथं पण काय करतं, जास्त डायल्युटेड सोल्युशन तिथं तयार करतं. इकडे काय होतं, तुमचं फ्लो हे वाढतं, व्हॉल्यूम इकडे वाढतो आणि इकडचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो ह्या ऑस्मॉसिसमुळे. कॉन्सिक्वेंटली द अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द अदर साइड इन्क्रीजेस. अदर साईडला व्हॉल्यूम इन्क्रीज होईल किंवा लिक्विड इन्क्रीज होईल, त्या साईडला काय होतं, इन्क्रीज व्हॉल्यूम काय किंवा ते डिक्रीज होतं. दिस रिझल्ट डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मग आता ह्याच्यामुळे आता बघा इथं कन्सेप्ट कशी होते, तर जेव्हा तुमचं इथं काय आपलं लो कॉन्सन्ट्रेशन आहे, लो कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे काय असणार आहे, मला सांगा, सॉल्यूट पार्टिकल, सॉल्यूट काय असणार आहे, कमी असणार आहेत. इथं सॉल्यूट कमी असतील आणि सॉल्वंट जास्त असतं, लो डायल्यूट आहे किंवा लो कॉन्सन्ट्रेशन आहे. मग सॉल्वंट जास्त असल्यामुळे जे सॉल्वंट जेवढं तुमचं आहे ते काय होतं, ह्या पॅसेजमधून इकडं काय होतं, फ्लो होतं. इथं काय तुमचं मोर कॉन्सन्ट्रेशन आहे, सॉल्वंट काय कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू सॉल्यूट. मग इथं काय सॉल्यूटची क्वांटिटी जास्त आहे, सॉल्वंटची कमी आहे. मग जेव्हा इथून तुमचं सॉल्वंट इकडं पास होणार आहे, म्हणजे इथून जेव्हा तुमचं सॉल्वंट इकडे पास होणार आहे तेव्हा इथं कशाची क्वांटिटी वाढेल, मला सांगा, सॉल्वंटची क्वांटिटी वाढेल. कारण अगोदरचा पण तिथं सॉल्वंट असणार आहे आणि दुसरं पण सॉल्यूट काय होतं तिथं वाढतो. आणि इथली लेवल जी असते तुमची वॉटर लेवल किंवा जी लिक्विड लेवल असेल ती डिक्रीज होते. आणि इथं काय होते, वॉटर लेवल किंवा जी लिक्विड लेवल असेल ती इथं काय होते, इन्क्रीज होते. मग तिथं इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, जे सॉल्यूट पार्टिकल्स आहेत ते सॉल्यूट आहे तेवढेच राहणार आहेत, फक्त सॉल्वंट वाढतं. बघा काय होणार आहे, सॉल्यूट पार्टिकल इथं हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये सॉल्यूट पार्टिकल तुमचे आहे तेवढेच राहतात, पण सॉल्वंट वाढतं. म्हणजेच तिथलं सॉल्युशन काय होतं, डायल्युटेड होतं. तो जो जे हायर ह्याचा रिझल्टमुळे जे सॉल्युशन होणार आहे तिथं तयार, ते पण काय होतं, तर डायल्यूट होतं. समजलं का बघा ऑस्मोसिस कन्सेप्ट व्यवस्थित. सेमी परमेएबल मेम्ब्रेन इज फ्रीमली फास्टन्ड अक्रॉस अ माउथ ऑफ थेस्टेल ट्यूब किंवा थाईल्स ट्यूब, त्याला काय म्हणतात, थाईल्स ट्यूब. थाईल्स ट्यूबचे ते अक्रॉस असतं ते. द सॉल्युशन ऑफ इंटरेस्ट इज प्लेस्ड इनसाइड अँड इन्व्हर्टेड थाईल्स ट्यूब. ती थाईल्स ट्यूब काय केली जाते, तर इन्व्हर्ट केली जाते. ते इन्व्हर्ट ट्यूबमध्ये काय करतात, सोल्युशन प्लेस करतात. द पार्ट ऑफ द ट्यूब अँड द मेम्ब्रेन आर देन इमर्स्ड इन अ कंटेनर ऑफ अ प्युअर सॉल्वंट. तो जो पार्ट असेल ट्यूबचा जो पार्ट अँड द मेम्ब्रेन इमर्स्ड इन अ कंटेनर ऑफ द प्युअर वॉटर. प्युअर वॉटरमध्ये ते इमर्स केलं जातात. आता ही तुम्हाला दिसते हे सेमी परमेएबल मेम्ब्रेन. इथे खाली सेमी परमेएबल मेम्ब्रेन, हे डायग्रामचं कन्स्ट्रक्शन बघा. हे सेमी परमेएबल मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये इथे हे काय शुगर सोल्युशन, इथं वरती इथं काय शुगर सोल्युशन, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार तुमचं शुगर आणि लिक्विड असेल कोणतंही, म्हणजे शुगर सोल्युशन म्हणजे वॉटरमधलं असं कन्सिडर करा, वॉटर आणि शुगर. त्यानंतर खाली इथं तुमचं पूर्णपणे वॉटर आहे. त्याच्यानंतर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे अप्लाय केलं ते HG. आणि ही जी ट्यूब आहे ही तुम्हाला ट्यूबसारखं दिसते, ही ट्यूब काय केली याच्यावर इन्व्हर्टेड ते ट्यूब त्याच्यावर ठेवलेली आहे. कन्स्ट्रक्शन तर समजलं याचं डायग्रामचं. ते ऑस्मोटिक किंवा अँड ऑस्मोसिस प्रेशरसाठीचं कन्स्ट्रक्शन आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये ते कंटेनर आणि ती जी ट्यूब आहे थाईल्स ट्यूब ती काय केली, इन्व्हर्टेड त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. हायड्रोस्कोपिक त्याच्यामध्ये ते हायड्रोस्टॅटिक ते प्रेशर आहे, त्या ट्यूबमध्ये शुगर सॉल्युशन आहे आणि खाली वॉटर आहे. इतकंच आहे कन्स्ट्रक्शन त्याचं. As a result, some of the solvent pass through the membrane into the solution. आता जे मेम्ब्रेन आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याच्यातून काय होतं, सॉल्वंट थोडं काय पास होतं आणि पास इन टू द सॉल्युशन. आता ते जे शुगर सॉल्युशन आहे त्या कंटेनरमध्ये काय होतं, त्या ह्याच्यातून जे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे त्याच्यातून काय जातं, सॉल्वंट जातं. इट कॉजेस लिक्विड लेवल इन द ट्यूब टू राईज. आता जे लिक्विड वाढणार बघा, परत दाखवते मी तुम्हाला ती डायग्राम. तर डायग्राममध्ये वरती असं आपलं ते कंटेनर अपवर्ड करून ठेवलं, त्या कंटेनरमध्ये शुगर सोल्युशन होतं. जे तुमचं खालचा जो कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये ती ट्यूब जी थाईल्स ट्यूब आहे तुमची, ती थाईल्स ट्यूबमध्ये काय आहे तर शुगर सोल्युशन आहे आणि खाली ते कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये काय वॉटर आहे. मग ती वॉटर लेवल काय होतं, कंटेनरमधलं ते वॉटर
सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून काय होतं, त्या ट्यूबमध्ये जातं. मग त्या ट्यूबमध्ये गेल्यानंतर काय होतं, ते ट्यूबमधली लिक्विड लेअर काय होते, वाढते, किंवा लिक्विडचं आता लिक्विड त्यातमध्ये गेले त्यामुळे लिक्विडची क्वांटिटी काय होणार आहे, वाढणार आहे. द लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट्स हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट पुश द सॉल्वंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर. आता ते ट्यूबमध्ये जर कॉलम वाढतात, लिक्विड कॉलम वाढल्यामुळे होतं ट्यूबमध्ये काय क्रिएट होतं, तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ते तुम्हाला दाखवलं मी, हायड्रोस्टॅटिक प्रेशर याची जी त्या ट्यूबमध्ये काय होतं, ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट होतं. आणि ते प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं, सॉल्वंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर. मग त्या मेम्ब्रेनमधून, ते सॉल्वंटमधून, ते मेम्ब्रेनमधून काय होतं, ते सॉल्वंट जे आहे ते परत काय होतं, कंटेनरकडे जातं. कंटेनरमध्ये परत बॅक कंटेनरमध्ये जातं. द कॉलम ऑफ लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यूअस टू राईज अँड इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. आता ते कॉलम काय होतात, कंटिन्युअस राईज होतात, म्हणजे कंटिन्यू वाढत जातात आणि परत काय होतात, एकदम ते स्टॉप होतं. ॲट दिस स्टेज हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलपड. आता जेव्हा ते स्टॉप होतं, जिथं कॉलम थांबणं स्टॉप होतं, तिथं काय होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होतं, तो डेव्हलप होतो किंवा डेव्हलप होतं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलपड इज सफिशियंट टू फोर्स सॉल्वंट मॉलिक्यूल बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर ॲट द सेम रेट दे एंटर द सॉल्युशन. आता ते जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं त्याला काय असतं, तर ते एकदम तेवढं ते फोर्स असतो त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमध्ये, जे आलेलं सोल्युशन आतमध्ये ते सगळं बॅक परत त्या कंटेनरकडे पाठवण्याचं तेवढं प्रेशर असतं. आता बघा ही डायग्राम, आता तुम्हाला मगाशी पण मी दाखवली होती. हे काय आहे, कंटेनर. ह्या कंटेनरमध्ये काय हे वॉटर आहे, या कंटेनरमध्ये हे वॉटर. आता मग हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करणार आहे, तर ही जी ट्यूब आहे आपली, ही थाईल्स ट्यूब एवढी ती ट्यूब आहे. मग ते कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये हे शुगर सोल्युशन. आता ह्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे. हे सेमी परमेबल काय करतं, तर कंटेनरमधलं जे लिक्विड आहे हे सेमी परमेबलमधून इथं वरती जातं तुमच्या शुगर सोल्युशनमध्ये. मग ते शुगर सोल्युशनमध्ये गेल्यानंतर इथं लिक्विडची क्वांटिटी वाढते. ते लिक्विडची क्वांटिटी वाढल्यानंतर ते लिक्विड काय करतं, लिक्विड कॉलम तयार करतं त्या ट्यूबमध्ये. ते लिक्विड जे वाढत जाईल ते लिक्विड कॉलम तयार करतं. अशी एक स्टेज येते की ती लिक्विड कॉलम तयार होणं स्टॉप होतं. का स्टॉप होतं, तर त्याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप झालेलं असतं, म्हणून ते लिक्विड तयार होणं किंवा लिक्विड कॉलम तयार होणं स्टॉप होतं. मग ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर इतकं असतं की ते प्रेशर परत जे तुमचं लिक्विड आतमध्ये गेले त्याला काय करतं, बॅक फोर्स करून परत त्या कंटेनरकडे ते काय करतं, तर पाठवतं. परत ते फोर्स करून त्या कंटेनर बॅक काय होतं, तुमचं जेवढं वॉटर आतमध्ये गेले तेवढं काय होतं, परत बाहेर येतं. तेवढं ते तिथं फोर्स, हा जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर किंवा हे फोर्स तिथं काय होतं, तेवढं डेव्हलप झालेलं असतं. म्हणजे जे तुमचं जेवढं आतमध्ये लिक्विड गेले थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, ते सगळं लिक्विड काय होतं, त्या प्रेशर थ्रू, हे जे प्रेशर इथं क्रिएट होतं त्या प्रेशर थ्रू सगळं परत बॅक त्या कंटेनरमध्ये काय केलं जातं, हे परत पाठवलं जातं किंवा कंटेनरमधून ते फोर्स करून परत त्या ज्या कॉलममधून परत कंटेनरकडे येतं. अँड इक्विलिब्रियम इज दस एस्टॅब्लिश्ड वेअर रेट्स ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स पॅसेज आर इक्वल. जर इक्विलिब्रियम तिथं किती एस्टॅब्लिश होतं, जो रेट ऑफ फॉरवर्ड, जो फॉरवर्ड रेट आहे म्हणजे जो लिक्विड आतमध्ये जाण्याचा जो रेट आहे आणि बाहेर टाकण्याचा जो रेट आहे, दोन्ही जेव्हा इक्वल असतील तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होते. द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द ट्यूब रिमेन्स कॉन्स्टंट. जी लिक्विड कॉलमची हाईट असते ट्यूबमध्ये ती रिमेन्स काय असते, कॉन्स्टंट. दिस इम्प्लायसेस दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड ऑस्मोसिस. जर वॉटर कॉलमची तुमची लेंथ किंवा हाईट जर तेवढीच राहिली किंवा रिमेन्स जर कॉन्स्टंट राहिलं तर काय दाखवतं, तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड ऑस्मोसिस. ऑस्मोसिसमुळे ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय झाले, तर स्टॉप झाले हे तिथं किंवा असतं तिथं. ते काय कन्सिडर करतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड ऑस्मोसिस. रिमेंबर मध्ये बघा, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ऑस्मोटिक प्रेशर इज नॉट द प्रेशर प्रोड्युस्ड बाय सोल्युशन. तर हे ऑस्मोटिक प्रेशर एवढं लक्षात ठेवा की ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे इट नॉट द प्रेशर प्रोड्युस्ड बाय सोल्युशन. हे सोल्युशन प्रेशर तयार करत नाही. ऑस्मोटिक प्रेशर इट एक्झिस्ट ओनली व्हेन सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम द सॉल्वंट बाय अ सुटेबल काइंड ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे ऑस्मोटिक प्रेशर कधी डेव्हलप होतं, तर जेव्हा एखादा सॉल्वंट मॉलिक्यूल सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू सेपरेट होतो सॉल्युशनपासून, जेव्हा सॉल्वंट मॉलिक्यूल सेपरेट होतो थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, तेव्हा हे ऑस्मोटिक प्रेशर काय होतं, तर क्रिएट होतं. नॉर्मल सॉल्युशनवर ऑस्मोटिक प्रेशर नसतं. जेव्हा सेमी परमेबल मेम्ब्रेन येतं त्याच्यातून जेव्हा सॉल्वंट मॉलिक्यूल जातो तेव्हाच तिथं काय येतं, तर ऑस्मोटिक प्रेशर. The hydrostatic pressure that stops osmosis is an osmotic pressure. आता जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं आपण बघितलं, याची जी हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप ऑस्मोसिस इज अन ऑस्मोटिक प्रेशर. आता ते ऑस्मोसिस थांबवू शकतं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, कारण आपण बघितलं ज्या आतमध्ये तुमचा जो फ्लो गेला, आपलं लिक्विड आतमध्ये जे गेलं,
जे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जे लिक्विड आतमध्ये गेलं त्याच्यामध्ये वॉटर कॉलम तयार केलं, ते वॉटर कॉलम परत बॅक काय करतं, त्याच्यात फोर्स क्रिएट होतो, तो हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट होतं, ते एकदम फोर्सफुली जे लिक्विड आतमध्ये गेले तेवढं सगळं काय टाकतं, कंटेनरमधून ते बाहेर टाकतं. मग ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करतं, स्टॉप ऑस्मोसिस इज अन ऑस्मोटिक प्रेशर, ते ऑस्मोसिसला स्टॉप करू शकतं, त्याला काय म्हणतात, ऑस्मोटिक प्रेशर पाय ऑफ द सॉल्युशन. जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं त्यालाच म्हणतात, जे ऑस्मोसिस स्टॉप करतं त्याला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर पाय ऑफ द सॉल्युशन. समजलं का, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, जे ऑस्मोसिस स्टॉप करतं, ऑस्मोसिस स्टॉप करतो, जो तुमचा फ्लो असतो तो बॅक परत पाठवतं, त्याला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर पाय. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू द HPG, ते पी सारखं दिसतं त्याला पी म्हणा किंवा रो म्हणा, रो HρG किंवा PG कसं म्हटलं तर तुम्हाला जसं सोयीचं वाटतं तसं म्हणा, फक्त ते डेन्सिटी आहे इतकं लक्षात ठेवा. रो आहे डेन्सिटी, HρG, वेअर H इज द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इन द ट्यूब, रो इज द डेन्सिटी ऑफ द सॉल्युशन अँड G इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे काय तुमचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर, HρG किंवा HPG कसंही म्हणा. H हाईट, P डेन्सिटी किंवा रो डेन्सिटी ऑफ द सॉल्युशन आणि G एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आयसोटोनिक, हायपरटोनिक, हायपोटोनिक सॉल्युशन. आता याच्यावर तुम्हाला डिफाईनला विचारतात क्वेश्चन, डिफाईन आयसोटोनिक, हायपरटोनिक, हायपोटोनिक सॉल्युशन. बघूया आता काय डेफिनेशन्स आहेत त्या. आयसोटोनिक सॉल्युशन, 2 or more solution having the same osmotic pressure are said to be isotonic solution. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोल्युशनचं काय असायला पाहिजे, सेम ऑस्मोटिक प्रेशर असेल तर त्याला काय म्हणतात, आयसोटोनिक सॉल्युशन. 2 or more solutions having same osmotic pressure are called किंवा are said to be isotonic solution. For example, 0.1 molar urea solution and 0.1 molar sucrose solution are isotonic because their osmotic pressure are equal. आता हे दोन सोल्युशन दिले तुम्हाला, 0.1 मोलर युरिया आणि 0.1 मोलर सुक्रोज. हे जे दोन सोल्युशन्स आहेत ते काय आहेत, आयसोटोनिक आहेत, कारण त्याचे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे सेम. जिथं ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं, 2 or more सोल्युशनचं जे ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं त्यांना काय म्हणतात, तर आयसोटोनिक सोल्युशन. सच सोल्युशन have the same molar concentration but different concentration in gram per liter. आता ह्या सोल्युशन जे असतात आयसोटोनिक सोल्युशनचं सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन, जे मोलर कॉन्सन्ट्रेशन असतं ते सेम असतं, पण जे ग्रॅम मधलं कॉन्सन्ट्रेशन असतं ग्रॅम पर लिटर हे डिफरंट असतं. इफ दिस सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय अ सेमी परमेबल मेम्ब्रेन देर इज अ नो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डायरेक्शन. आता हे जर आपल्याला दोन्ही सॉल्वंट सेमी परमेबल मेम्ब्रेनने जर सेपरेट करायचे झाले तर काय होईल का बघा, कारण हे तुमचं कंटेनर आहे, इथं मध्ये तुम्ही सेमी परमेबल मेम्ब्रेन ठेवला, इकडं काय युरिया सोल्युशन असेल 0.1, इकडं पण 0.1 मोलर, इकडं सुक्रोज आणि इकडं युरिया सोल्युशन. हे सेपरेट का होणार नाहीत, कारण दोन्हीमध्ये कॉन्सन्ट्रेशन तेवढंच आहे दोन्हींचं. जर हे कमी असतं तर इकडं फ्लो झाला असता, लोअर कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा डायल्यूट असतं, युरिया जर डायल्यूट असतं तर इकडं फ्लो झाला असता, हे जर डायल्यूट असतं तर ह्या साईडला फ्लो झाला असता. त्यामुळे इथं काय होत नाही तर ऑस्मोसिस होत नाही. देर इज कारण दोन्ही इक्वल कॉन्सन्ट्रेशनचे असतात, त्यामुळे कुठूनच सॉल्यूट मॉलिक्यूल तुमचे काय होत नाही, ते सेमी परमेबलमधून पास होत नाहीत. देर इज अ नो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डायरेक्शन, कोणत्याच डायरेक्शनला सॉल्वंटचा फ्लो होत नाही. समजलं का बघा, आयसोटोनिक सॉल्युशन्स. Hypertonic and hypotonic solution. If two solutions have unequal osmotic pressure. आता आयसोटोनिक मध्ये इक्वल असतं, आता ह्या दोन्हीला पण काय असणार आहे, अनइक्वलच असणार आहे. इफ टू सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, जे मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन असतं त्याला काय असतं, हायर ऑस्मोटिक प्रेशर. त्याला काय म्हणायचं, हायपरटोनिक. हायपर म्हणजे जास्त, ह्याच्यावरून कळतं आपल्याला, हायपर जास्त असणार आहे म्हणजेच मोर कॉन्सन्ट्रेटेड जे सोल्युशन असेल विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर त्याला काय म्हणणार आपण, हायपरटोनिक सोल्युशन. आता ह्याला काय असणार आहे, जे हायपोटोनिक असेल त्याला मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर, किंवा त्याला काय असतं, लोअर ऑस्मोटिक प्रेशर, लो कॉन्सन्ट्रेशनला लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपोटोनिक सोल्युशन. मला वाटते राहतील डेफिनेशन लक्षात, काय अवघड नाही. हायपर म्हणजे काय असतं, मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, त्याला हायर ऑस्मोटिक प्रेशर किंवा हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन हायर ऑस्मोटिक प्रेशर, हायपरटोनिक सोल्युशन. आणि मोर डायल्यूट सोल्युशनचं काय असतं तर हायपोटोनिक, लोअर ऑस्मोटिक प्रेशर. फॉर एक्झाम्पल, इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द युरिया सोल्युशन. कशाचं जास्त आहे सांगा आता, सुक्रोज सोल्युशनचं. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, मोर कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे,
जास्त ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेटेड. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सॉल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द युरिया सॉल्युशन. सुक्रोज सॉल्युशन इज हायपरटोनिक आहे का, जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. जास्त ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल तर हायपरटोनिक, कमी असेल तर हायपोटोनिक टू युरिया सॉल्युशन. अँड द युरिया सॉल्युशन इज हायपोटोनिक टू सुक्रोज सॉल्युशन. मला वाटतं ह्या कन्सेप्ट समजले असतील. आयसोटोनिकमध्ये ऑस्मोटिक प्रेशर काय असतं, सेम असतं, दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सेम असतात, ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं. हायपरटोनिकमध्ये काय असतं, मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं. दोन अनइक्वल कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन्स असतात, त्यामुळे जे मोर कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं हायपरटोनिक. आणि हायपोटोनिकमध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशनचं किंवा मोर डायल्यूट सोल्युशन जे असतं त्याचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते काय असतं तर लोअर असतं. आता आजचं लेक्चर आता आपण इथं स्टॉप करतोय. जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला